स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे. माझा नवरा बावळट आहे असं सरळ सरळ म्हणता येत नाही, म्हणून काही बायका म्हणतात त्यांच्या सरळ स्वभावामुळे जरा मागे राहिले हे. बायकोने एक बोर्ड बघितला. बनारसी साडी 10 रुपये, नायलॉन साडी 8 रुपये, कॉटन साडी 5. बायकोने खुश होऊन नवऱ्याला म्हणाली, मला 500 रुपये द्या, मला 50 साड्या विकत घ्यायच्या आहेत. नवरा, अगं रे चिकचिल्लीची आई, इस्त्रीचे दुकान आहे ते. भटजींची कथा आणि बायकोची व्यथा एकसारखी असते. समजत काहीच नाही तरी लक्षपूर्वक ऐकण्याचं नाटक करावं लागतं. बायको, अहो जर मी तुमच्यावर रुसली तर मला मनविण्यासाठी तुम्ही कोणतं गाणं म्हणणार? नवरा, इतनी शक्ती हमें देना दाता. बायकोने नवऱ्याचं दात तोडलं. सगळ्या बँकामध्ये मला SBI सगळ्यात जास्त आवडते. ते कमालीचे स्टाफ असतो. बँकेत त्याच्या बायकोने जरी त्यांना येऊन विचारल्यावर डू यू लव्ह यू मी, तर उत्तर तोच ठरलेला, मला माहित नाही हो, 4 नंबर काउंटरवर जाऊन चौकशी करा. नवरदेवाला लग्नात नाव घ्यायला लावल्यानंतर कसे घेतले? गाडीत गाडी, नाव तिचे हिरो होंडा. सासऱ्यांनी मला माझ्या गळ्यात घातला ॲनाकोंडा. बायकोने एक बोर्ड बघितला. बनारसी साडी 10 रुपये, नायलॉन साडी 8 रुपये, कॉटन साडी 5. बायकोने खुश होऊन नवऱ्याला म्हणाली, मला 500 रुपये द्या, मला 50 साड्या विकत घ्यायच्या आहेत. नवरा, अगं चिकचिल्लीची आई, इस्त्रीचे दुकान आहे ते, साडीचे नाही. बाईला बाजारात पाठीमागून कोणतरी बोट लावून पळून जातो. पाठीमागे एक 70 वर्षाचा आजोबा उभे होते. बाई, आजोबा, मागून मिस कॉल तुम्ही दिला होता का? आजोबा, नाही, माझा तर बॅलन्स संपलाय. काल रात्री मोबाईलमध्ये व्हॉइस पासवर्ड सेट करत होतो. अचानक बायकोने आवाज दिला, अहो, आता तिच्या आहोशिवाय लॉक उघडत नाही. दुष्काळात 13वा महिना. No, 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 no. सर्वच आईवडिलांचा सर्वात सुंदर डायलॉग. डोकं तर खूप आहे त्याला, पण तो अभ्यासच करत नाही. पक्या 10वीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, पक्या, परीक्षेची तयारी झाली का? पक्या, होय काका, काळी पेन, निळी पेन, शीस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे, फक्त अभ्यास बाकी आहे. इतका रडला होता तो पोरगा स्वतःच्या गर्लफ्रेंडला आयफोन देऊन की विचारू नका, गिफ्ट करून. जेव्हा रात्री 3 वाजेपर्यंत तो ऐकत राहिला. आपल्याद्वारा डायल केलेला नंबर आता व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा. जर तुम्हाला कर्म करून काही मिळत नसेल तर एकदा कांड करून बघा. लग्नात कुवारे आणि अंत्ययात्रेत म्हातारे सर्वात जास्त का जातात? कारण दोघांना एकाच गोष्टीची चिंता असते, मी नाही जाणार तर माझ्या वेळी कोण येणार? रिक्षावाला, बोला साहेब, कुठे जाणार? गंपू, नवी मुंबईला. रिक्षावाला, पण साहेब कोणत्या क्लासने जायचे ते सांगा. गंपू, हा रेल्वेतील विमानातला क्लास माहिती आहे, पण रिक्षा क्लास म्हणजे काय? रिक्षावाला, फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार. गंपू, आणि थर्ड क्लास?
रिक्षावाला, थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची. Oh, no, 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 no. जीवनात पैसा येतो निघून जातो, मित्र येतात निघून जातात, दुःख येते निघून जाते, पण ढेरी पुढे येते आणि जातच नाही. लोक मला विचारतात, अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू काय करतोस? मी पांघरून घेऊन परत झोपतो. तर मंडळी, तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.